नमस्कार, WH न्यूज पे मैं कीर्ति आपका स्वागत करती हूँ। आइए देखते हैं आज की हेडलाइंस। वाड़ी के BLO पर पुलिस में मामला दर्ज। वोटिंग कार्ड मामले पर पटवारी पर मेहरबान तहसीलदार। अमरावती राजमार्ग पर चुनाव में पैसे की हेराफेरी रोकने 24 घंटे चल रहा है चेक पोस्ट। वाड़ी के नगराध्यक्ष प्रेम झाड़े ने भाजपा जिला महामंत्री पद से दिया इस्तीफा। नमस्कार, मी सौरभ पाटील, WH न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नुकताच भाजप जिल्हा महामंत्री या पदावरून प्रेमभाऊ झाडे यांनी राजीनामा दिला आहे। जाणून घेऊया त्यांचे मनोगत। भारतीय जनता पक्षामध्ये मी जवळपास 1990 पासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहोत। या काळामध्ये भारतीय जनता पक्षाद्वारे संघटनेच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी पश्चिम नागपूर महामंत्री म्हणून असो, वाडी मंडलाचा मंडल अध्यक्ष म्हणून असो किंवा नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्ष महामंत्री म्हणून असो, पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे। येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्हा भारतीय जनता पक्षाचा महामंत्री म्हणून मला अधिक वेळ देता यावा या संदर्भात माझं धोरण आहे आणि होतं। परंतु मागील 6 वर्ष आधी भारतीय जनता पक्षाने मला वाडी शहराचा नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली। वाडी शहराचा एकंदरीत भौगोलिक विचार करता या शहरामध्ये असलेल्या 1 लाखाच्या लोकांना न्याय देण्याकरता या शहरातील प्राथमिक गरजा पूर्ण करणे व शहराचा विकास करणे याकरता मला नगराध्यक्ष म्हणून अधिकाधिक वेळ देणे ही काळाची गरज आहे। जिल्हा भारतीय जनता पक्ष महामंत्री म्हणून मला त्या पदाला न्याय देण्याकरता नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना अधिक वेळ देणे सोयीचं होत नव्हतं। त्यामुळे मी भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्हा महामंत्री म्हणून राजीनामा दिलेला आहे। येत्या काळामध्ये पूर्ण वेळ नगर परिषद वाडीचा नगराध्यक्ष म्हणून काम करेल आणि या वाडी शहरातील अनेक समस्या या भागाचे आमदार माननीय समीर भाऊ मेघे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अधिकाधिक निधी वाडी शहराच्या विकासाकरिता आणून वाडी शहराला महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित शहर करण्याकरिता मी नगराध्यक्ष म्हणून माझी भूमिका पार पाडणार आहे। साहेब, तुम्हाला एक प्रश्न आहे। हा जो तुम्ही राजीनामा दिलाय तो निवडणुकीच्या तोंडावरच का? नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं संघटनेचं काम एकूण 19 मंडलाच्या माध्यमातून होतं। नागपूर शहर व रामटेक लोकसभा यामध्ये जिल्हा महामंत्री म्हणून अधिक वेळ देणं ही काळाची गरज होती। मागील काळामध्ये संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः रामटेक लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे उमेदवार आदरणीय कृपालजी तुमाने जे विद्यमान खासदार आहेत, त्यांना संघटनेच्या कार्याच्या माध्यमातून सहजरित्या विजय प्राप्त करता आला होता, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका होती। जिल्हा महामंत्री म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करावा लागतो आणि प्रवास करत असताना प्रत्येक मंडलातील बैठकीला उपस्थित राहणे, प्रत्येक विधानसभेतील बैठकीला उपस्थित राहणे आणि यामध्ये अधिक वेळ जात असल्यामुळे या वाडी शहरातील 45,000 मतदारांपैकी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीच्या उमेदवार कृपालजी तुमाने यांना नगराध्यक्ष म्हणून मला मी केलेल्या कामाच्या आधारावर जास्तीत जास्त मतं कशी देता येतील या संदर्भाने मी निवडणूक काळामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि मला विश्वास आहे की मी नगराध्यक्ष म्हणून केलेल्या विकास कामाच्या आधारावर वाडी शहरातील जनता, वाडी शहरातील मतदार भाजप शिवसेना युतीच्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेल्या नगर परिषदा क्षेत्रामधील सर्वाधिक जास्त मतदारांनी भाजप सेना युतीच्या उमेदवाराला मतं दिली असा मला विश्वास आहे आणि वाडी शहरातील समस्त मतदार माझ्या विकास कामाच्या आधारावर युतीच्या उमेदवाराला निश्चितपणे संपूर्ण
नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक मते या वाडी शहरातून मिळाली असा विक्रम स्थापित करणार हीच मला वाडी शहरातील मतदारांकडून अपेक्षा आहे. सर, तुम्ही एक सांगा, नगराध्यक्ष असल्यामुळे तुम्ही जिल्हा महामंत्री पदापासून राजीनामा दिलेला आहे. जर नगराध्यक्ष कालावधी संपल्यानंतर तुम्हाला पार्टीने एखादी जबाबदारी सोपवली तर तुम्ही स्वीकाराल काय? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असणे ही सुद्धा एक फार महत्वाची जबाबदारी आहे आणि त्यामुळे निश्चितच माझा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय जनता पक्ष जिल्ह्याच्या वतीने मला जी जबाबदारी देण्यात येईल ती जबाबदारी निश्चितपणे मी पार पाडण्याचा प्रयत्न करेल. आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्याला दिलेली जबाबदारी पार पाडणे हे कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे निश्चितपणे भारतीय जनता पक्ष मला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी स्वीकारण्यास तयार आहे. आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे एक विशेष खबर के साथ. तो हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब करें. फेसबुक, ट्विटर और इंस्टाग्राम पर भी देखें और हमारी वेबसाइट है www.worldhindinews.in पर आप हमारी तमाम